तर ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आपण सामोर देखील पाहणार आहोतच। तुर्तास वळूया पुढील बातमीकडे। यंदाचा महाकुंभ मेळा जो आहे तो साधू संतांपेक्षा मॉडेल आणि सिने अभिनेत्रींमुळेच चर्चेत आहे। त्यात आता आणखीन एका हवाई सुंदरीची ही भर पडली आहे। या हवाई सुंदरीनं थेट नोकरीवर पाणी सोडत साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय। कोण आहे ही हवाई सुंदरी पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। हवाई सुंदरी होणार साध्वी, महाकुंभ मेळ्यात घेणार दीक्षा, लाखो रुपयाच्या पगाराच्या नोकरीचा करणार त्याग। एकशे 44 वर्षांनंतर येणारा महाकुंभ मेळावा हा सर्वार्थानं विलक्षण ठरतोय। या कुंभमेळ्यात मॉडेल हर्षा रिछारिया, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि IIT बाबाची जोरदार चर्चा रंगली। आणि आता यामध्ये आणखीन एक भर पडलेली आहे, ती म्हणजे एका हवाई सुंदरीची। ममता कुलकर्णी नंतर आता डीजा शर्मा ही हवाई सुंदरी साध्वी होण्याची दीक्षा घेणार आहे। डीजा शर्मा ही MCOM झाली असून हवाई सुंदरी म्हणून तिला लाखोंचा पगार आहे। मात्र या सर्वाचा त्याग करून तिनं थेट दीक्षा घेऊन साध्वी होण्याचा निर्णय घेतलाय। तिनं आपल्या Instagram पोस्टमध्ये काय लिहिलंय पाहूयात। मी लवकरच दीक्षा घेऊन संन्यास घेणार आहे। माझ्या आईच्या निधनानंतर माझ्या आयुष्यामध्ये काहीही उरलेलं नाही। आपण जितकं धार्मिक राहू आणि परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवू तितकी मानसिक शांती मिळेल। तुम्ही तुमचं दुःख लोकांसमोर मांडाल तर ते कमी न होता वाढत जाईल आणि त्यामुळे देवाचं नाव घेत राहा। हवाई सुंदरी डीजा शर्मानं संन्यास घेण्याचा निर्णय Instagramवर जाहीर केल्यानंतर अनेकांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी अशा घोषणा केल्या जात असल्याचा आरोप करत टीका केली आहे। हवाई सुंदरी डीजा शर्मा ही साध्वी बनेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेलच, परंतु नेम, फेम आणि गडगंज श्रीमंती असली तरीही मनशांतीसाठी अध्यात्माच्या मार्गाला जात असल्याचं चित्र या महाकुंभ मेळ्यामध्ये दिसून येतंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये जवळपास 15 गावांमध्ये गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना केस गळती आणि त्यानंतर टक्कल पडण्याचा प्रकार समोर आला होता। आता केंद्रीय यंत्रणेच्या तपासणीमध्ये सेलेनियम या जड धातूचं प्रमाण आढळून आलंय आणि या परिसरातील नागरिक जो गहू वापरतायत त्या गव्हामध्ये सेलेनियमचं प्रमाण जास्त असल्याचंही आढळून आलंय। केंद्राचं एक विशेष पथक गेल्या 3 दिवसांपासून खामगाव येथील भारतीय खाद्य निगमच्या धान्य साठा साठवून ठेवलेल्या गोदामामध्ये तपासणीसाठी आलेलं आहे। तर कालपासून अनेक महत्त्वाचे बदल झालेत आणि या बदलांचा परिणाम आता आपल्या खिशावर होऊ शकतो। LPG गॅस सिलेंडरच्या किमती आणि UPIशी संबंधित नियमांमध्ये एक बदल झालेला आहे। नवीन नियमांनुसार स्पेशल कॅरेक्टर असलेल्या UPI ID व्यवहारांना परवानगी दिली जाणार नाही। याशिवाय आता ट्रान्झॅक्शन ID मध्ये फक्त अल्फान्यूमेरिकल कॅरेक्टरचाच वापर करण्यात येणार आहे। स्वतंत्र ट्रान्झॅक्शन ID जनरेट केल्यास पेमेंट फेल होईल। तसंच गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार आहे। याशिवाय मारुतीच्या कार ज्या आहेत त्या महाग होणार आहेत। UPI ID क्रिएट करण्याच्या नियमांमध्ये बदल होणार आहे। नव्या UPI ID मध्ये फक्त अक्षरं आणि संख्या वापरता येणार। @ तसंच नवीन UPI ID साठी बँकेशी संपर्क साधावा लागेल। UPI ID बनवण्यासाठी Google Pay, फोन पे अशा ॲप्सचा वापर करू शकता। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये नियमबाह्य लाभ घेत असाल तर तुमच्यावर थेट गुन्हा दाखल होणार आहे। कोणत्या मंत्र्यानं हा थेट इशारा दिलाय आणि किती लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केलेले आहेत त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। बोगस लाडकींवर गुन्हे दाखल होणार? फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई? बोगस लाभार्थ्यांना मंत्र्यांचा इशारा? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या बोगस लाडक्या बहिणींची आता खैर नाही। कारण ज्यांनी नियम डावलून लाडकींचे पैसे लाटलेत अशा बोगस लाडक्या बहिणींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत आणि असा इशारा दिलाय दुसरा तिसरा कोणीही नव्हे तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी।
त्यामुळे बोगस लाडक्या बहिणींवर आता कारवाईचा धडाका सुरू होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यामध्ये 5,92,000 लाडक्या बहिणींनी अर्ज केला होता. त्यातल्या तब्बल 25,136 लाडक्या बहिणींचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता ज्या बहिणींनी बनावट कागदपत्र देऊन या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार आहे. आणि चुकीची कागदपत्र आणि खोटी कागदपत्र दिली असली तरी चुकीच्या पद्धतीनं शासनाची योजना गेली नाहीच पाहिजे. त्यामुळे 100% ती जे असतील ते रद्द होतील अशा पद्धतीनं जर आलं असेल आणि त्यांच्यावर गुन्हे पण दाखल होतील. अशाच बोगस लाडक्या बहिणींवर यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आल्याचं महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी सांगितलंय. तसंच फसवणूक करणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिलाय. नेमकं त्या काय म्हणाल्या पाहूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आलाय. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी पोलिसात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिला आणि बाल विकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यात तब्बल 30 लाख लाडक्या बहिणी नियमबाह्य असल्याचं सांगितलं जात आहे. काही परराज्यातल्या महिलांनीही पैसे लाटल्याच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण आला. त्यामुळे सरकारनं या योजनेतल्या बोगस लाभार्थ्यांना शोधण्यासाठी यंत्रणा कामाला लावली आहे. त्यामुळे बहिणींनो, तुम्ही नियमात बसत नसाल तर या योजनेचा स्वतःहून लाभ सोडा, अन्यथा तुमच्यावरही गुन्हा दाखल झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. पुण्यातून एक दिलासादायक बातमी. पुण्यातल्या 5 रुग्णांनी जीबी सिंड्रोमवर मात केलेली आहे. ससून रुग्णालयातून एकाच वेळेस 5 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यावेळी ससूनचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांनी रुग्णांना पुष्पगुच्छ दिलं. तसंच या रुग्णांना पेढेही भरवण्यात आले. ससून हॉस्पिटलमध्ये जीबी सिंड्रोमचे 28 रुग्ण होते, मात्र आता त्यातल्या 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्ण तसंच त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर देखील स्मित हास्य पाहायला मिळत आहे. ससूनमध्ये जीबी सिंड्रोमवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. आनंदाची बातमी आज सांगेल की आपल्याकडचे 5 रुग्ण हे व्यवस्थितरित्या बरे होऊन त्यांना आपण आज रुग्णालयातून डिस्चार्ज देत आहोत. आणि येत्या 2-3 दिवसात अजून एक 10 रुग्ण आपले जवळजवळ चांगले होत आलेले आहेत. त्यांना पण आपण 2-3 दिवसात डिस्चार्ज करणार आहोत. शक्तीपीठ महामार्गाला कोणाचाच विरोध नाही. मुठभर लोकांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. 800 किलोमीटर लांबी असलेला हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. शक्तीपीठ महामार्ग शेत जमिनीवरून जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केला होता. आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की विरोध बिलकुल नाही. काही मुठभर लोक विरोध करतायत, बाकीच्यांचा विरोध नाही. सगळ्या आमदारांनी मिळून मला सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर त्या कृती समितीला घेऊन आमच्याकडे येणार आहेत. कृती समिती देखील सांगणार आहे की आम्हाला हा महामार्ग पाहिजे. कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनस, प्रोत्साहन भत्ता देणं नवीन नाहीये. मात्र एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी एक भन्नाट योजना राबवली. पाहुयात कोणती कंपनी आहे आणि काय आहे या कंपनीची मालामाल ऑफर. बोनससाठी कर्मचाऱ्यांसमोर नोटांचा ढीग. पंधरा मिनिटात जितके पैसे मोजाल तेवढा बोनस. कर्मचाऱ्यांना मालामाल करणारी ऑफर. जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळे आकर्षक पॅकेज, बोनस अशा ऑफर देत असतात. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोनसमध्ये घर, कार, हिरे आणि रोख रक्कम दिल्याच्या बातम्या आतापर्यंत पाहिल्या असतील. गुजरातमधील हिरे व्यापारी सौजी ढोलकिया यांनी दिवाळीचा बोनस म्हणून चक्क 600 कर्मचाऱ्यांना कार भेट दिली होती. तसंच काही वर्षांपूर्वी त्यांनी 1200हून अधिक कर्मचाऱ्यांना फ्लॅट बोनस म्हणून गिफ्ट केले होते. आता अशाच एका कंपनीच्या अनोख्या बोनसची जगभर चर्चा होते. या कंपनीनं टेबलावर नोटांचा ढीग ठेवला आणि तुम्ही जितके पैसे मोजाल तितके पैसे तुमचे आणि तोच तुमचा बोनस असं जाहीर केलं. मग काय,
कर्मचाऱ्यांची पाची बोट तुपात. अगदी अनेक कर्मचाऱ्यांच्या हातून पैसे ओसंडून वाहत होते. तुम्हाला उत्सुकता असेल, कर्मचाऱ्यांसमोर अशा पैशांचा ढीग ओतणारी कंपनी कोणत्या देशातील आहे? तर ही चीनमधील हेनान मायनिंग क्रेन नावाची कंपनी आहे. चीनमधील या कंपनीनं जगावेगळी कृती करून सर्वांचं लक्ष वेधलंय. तुम्ही 15 मिनिटात जेवढे पैसे मोजाल तेवढी रक्कम कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळेल अशी ऑफर कर्मचाऱ्यांना दिली. कंपनीने एका भल्या मोठ्या टेबलावर $11 मिलियन म्हणजे 70 कोटी रुपयांचा नोटांचा ढीग ओतला. जितके पैसे मोजाल तितके तुमचे. टेबलावरील बोनस वर्षभरासाठी असून ही ऑफर मात्र फक्त 15 मिनिटांसाठी असल्याचं कंपनी कर्मचाऱ्यांना सांगायला विसरली नाही. चीनमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कंपनीतल्या एका व्यक्तीनं 15 मिनिटात 100K युआन म्हणजे सुमारे 12 लाख रुपये मोजले आणि तेवढा बोनस मिळवला. अन्य कर्मचाऱ्यांनीही पैसे मोजून बोनस पदरात पाडून घेतला. कंपनीच्या बोनस देण्याच्या अनोख्या पद्धतीनं कर्मचारीही भारावून गेले होते. या व्हायरल व्हिडिओनंतर बोनसची अशी मालामाल ऑफर भारतातही कोणती कंपनी राबवणार का, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे त्यांच्यावर आता टीकेची झोड उठली आहे. एका कॉन्सर्टमध्ये एक मुलगी उदित नारायण यांच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी आली असताना उदित नारायण यांनी त्या मुलीच्या ओठांवर चुंबन घेतलेलं आहे आणि या व्हिडिओमुळे आता उदित नारायण यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. आपण सगळेच प्रवास करायचा असेल तर 2 व्हीलर 4 व्हीलरनं प्रवास करतो. सार्वजनिक प्रवास असेल तर बस किंवा ट्रेन वापरतो. मात्र हिंगोलीमध्ये एक आजोबा आहेत जे गेले 40 वर्ष फक्त घोड्यावरून प्रवास करतायत. हो, हे खरं आहे. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातल्या 80 वर्षांचे भिकाजी गोरे जे आहेत ते गेली 40 वर्ष घोड्यावरूनच प्रवास करतायत. अपघाताच्या भीतीपोटी त्यांनी हा हटके उपाय शोधून काढलाय. हे आजोबा दररोज 40 ते 50 किलोमीटरचा प्रवास घोड्यावरूनच करतात. मर्सिडीज पेक्षाही देखण्या राणी घोडीच्या टापांचा आवाज लोकांच्या कानी पडताच या आजोबांना पाहायला लोक गर्दीही करतात. पाहुण्यांकडे जायचं असेल किंवा मग बाजारात जायचं असेल तर हे आजोबा घोड्यावरूनच प्रवास करत जातात. असे वाटाणा अपघात व्हायला लागले म्हणून सगळ्यांनी घोडीवर प्रवास करतो. बर हो, हो. पेट्रोल लागते का मग? पेट्रोलचे भाव वाढले. हा. परेशान लोक कोणाला त्यासाठी आपल्या घोडीवर प्रवास केला. हो. घोडीवर आपलं येणं जाणं आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. तर आपण बघतो यावेळेस महाराष्ट्र केसरीची ही अंतिम लढत अवघ्या काही क्षणात सुरू होणार आहे. अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन्ही मल्लांना यावेळेस शुभेच्छा दिलेल्या आहेत. महाराष्ट्र केसरीची ही अंतिम लढत पुढच्या काही क्षणात. मॅट विभागातून पृथ्वीराज मोहोळ रणांगणात आहे
तर महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ अशी लढत होणार आहे. कोण होणार 67वा महाराष्ट्र केसरी? अवघ्या काही क्षणात आपण पाहणार आहोत. मॅट विभागातील अंतिम सामन्यानंतर गोंधळ झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा इथं महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत होत आहे. ही थेट दृश्य अहिल्यानगरमधून यावेळेस महाराष्ट्र केसरीची गदा कोण घेऊन जाणार? शिवराज राक्षे याचा काही वेळापूर्वी इथं आपण बघितलेला आहे. गोंधळ झाला होता. मला हा निकाल मान्य नाही असं शिवराज राक्षेनं म्हटलं होतं. पृथ्वीराज मोहोळनं त्याच्यावर मात केलेली आहे आणि आता महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ रणांगणात कुस्तीच्या या रणांगणामध्ये आपण बघतोय. महाराष्ट्र केसरी अर्थातच या स्पर्धेसाठी, या कुस्तीच्या सामन्यासाठी वर्षभर हे सगळे मल्ल जे आहेत ते प्रचंड तयारी करतात आणि आज आपण बघतोय महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत. गदा नेमकी कोण घेऊन जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार. अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे सचिव शांतता राखा. पृथ्वीराज मोहोळ गायकवाड यांच्यात अंतिम लढत होतीये. गादी गटात शिवराज राक्षेचा पराभव झाला आणि त्यानंतर गोंधळ झाला होता आणि आता पुन्हा हा सामना सुरू होतो. किती हलतोय रे? एक ठिकाणी बस ना. त्यावेळेस एका ठिकाणी बसायचं नाही. लाल कस्टमध्ये पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ, कर्निळा कस्टमध्ये महेंद्र गायकवाड. ज्या जिल्ह्याचा खेळाडू खेळत असतो त्या जिल्ह्याचा ऑफिशियल डेप्यूट केला जात नाही, म्हणून सरपंच म्हणून काम पाहत आहेत अहिल्यानगरचे संतोष भुजबळ, साईड पंच आहेत सांगलीचे नितीन शिंदे आणि ज्युरी म्हणून औरंगाबाद सोनू काबलिये व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर नामदेवजी बडरे सांगली. खाली खाली उठू नका समोर. धारण केलेल्या कुस्तीगीराला ऍक्टिव्हिटी पिरियड 30 सेकंदाची वेळ.
रिलॅक्स होणे. ऐका पैलवानांचा हे पहा, पैलवान महेंद्र गायकवाडचा कास्ट्यूम फाटलेला आहे. जोपर्यंत कास्ट्यूम येत नाही तोपर्यंत कुस्ती चालू होणार नाही. पटकन कास्ट्यूम मागून घ्या पैलवान. जिगरबाज वाघांचा महासंग्राम. तर आपण बघतोय गोंधळानंतर महाराष्ट्र केसरीचा हा सामना होतोय. यावेळेस पृथ्वीराज मोहोळ आणि मोहोळ विरुद्ध गायकवाड असा हा कुस्तीचा थरार. अवघ्या काही क्षणात 67वा महाराष्ट्र केसरी कोण होणार हे पाहूया.